धुळे महानगरपालिकेच्या नूतन स्थायी समिती सभापती म्हणून सौभाग्यवती लताबाई यशवंत सोनार पोद्दार यांनी आपला पदभार अधिकृतरित्या स्वीकारला आहे। धुळे महानगरपालिका आयोजित करण्यात आलेला हा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात आणि आमदार अनुप अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या उपस्थितीत पार पडला। या महत्त्वपूर्ण प्रशासकीय सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी आणि युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश भाऊ पोद्दार यांच्यासह शहरातील नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन स्थायी समिती सभापतींच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रलंबित विकासकामांना आणि प्रशासकीय निर्णयांना निश्चितच नवी गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला असून सौभाग्यवती लताबाई सोनार यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाचा पदग्रहण समारंभ या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर अटेलताई, आम्ही सर्व नगरसेवक, माजी महापौर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि धुळे शहराच्या विकासासाठी आज आमच्या पितृतुल्य, आईतुल्य आईसाहेब पोद्दारताई यांचं पदग्रहण समारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून, महापौरच्या माध्यमातून, उपमहापौरच्या माध्यमातून सर्वच आमचे स्थायी समितीचे सभापती सदस्य असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध कमिट्यांचे, महिला बाल कल्याणपासून सर्वच सभापती व सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या माध्यमातून धुळे शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही साध्य करणार आहोत। त्याची सुरुवात आज पाचकंदीलच्या मार्केटचं काम उद्या परवापासून आम्ही चालू करत आहोत। भाजी मार्केट त्या ठिकाणी आम्ही आज पाडलेलं आहे आणि 2 दिवसात फ्रूट मार्केटही आम्ही पाडणार आहोत आणि दोघं मार्केट एकत्र त्या ठिकाणी कामाला सुरुवात करू आणि काही दिवसानंतर बाकीचे उरलेले मार्केटही आम्ही त्या ठिकाणी पाडू कामाला सुरुवात करणार आहोत आणि बाकी कामं या शहरात चांगले चालू आहेत, ते तुम्हाला दिसतातच आहेत सर्वांना, काही लोकांना दिसत नाही, त्याच्यात माझं दोष नाही। त्यांना फक्त रोज सकाळी यायचं आणि फेसबुकवर लाईव्ह व्हायचं एवढंच काम उरलेलं आहे। त्यांना शुभेच्छा आणि धुळेकर नागरिकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत। जय श्री